Good morning, dear all. Dear students, today we are going to see the next topic, which is Schedule V. Okay, so as you already know, in last lecture we seen about the Schedule U, or we can say up to Schedule U. ओके, तर लास्ट लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी शेड्यूल यू पर्यंत बघितलेलं होतं. ओके, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शेड्यूल यू व्ही पासून स्टार्ट करणार आहेत, जो की आपला रिमेनिंग पार्ट असणार आहे. ओके, सो लेट्स बिगिन विथ द शेड्यूल व्ही. शेड्यूल व्ही काय असतं किंवा कशाच्या रिलेटेड असतं ते आपण बघू. ओके, सो शेड्यूल व्ही इज related of the rule 124b, which is intended for standard of patent or the proprietary medicine. ओके, तर जे काही प्रोप्रायटरी किंवा पेटेंटेड मेडिसिन असतील त्याच्याविषयीचे जे काही स्टँडर्ड असतील ते स्टँडर्ड्स शेड्यूल व्ही मध्ये आपल्याला मेन्शन करण्यात आले. तर तो शेड्यूल व्ही आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचा आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, स्टँडर्ड्स फॉर द पेटंट ऑर द प्रोप्रायटरी मेडिसिन कंटेनिंग व्हिटॅमिन्स. तर व्हिटॅमिनच्या रिलेटेड जे काही मेडिसिन्स असतील त्याच्याविषयी जे काही स्टँडर्ड्स असतील ते आपण बघू. सो द पेटंट ऑर द proprietary medicines containing vitamins for the prophylactic, therapeutic, or the pediatric use shall contain the vitamins in quantities not less than and not more than those specified in a single or into divided daily doses. तर जे काही विटॅमिनचे फॉर्म्युलेशन आहे ते विटॅमिनचे फॉर्म्युलेशन त्या ठिकाणी जे काही त्यांच्या क्वांटिटीज मेन्शन केलेल्या आहेत त्याच क्वांटिटीमध्ये असणं गरजेचं असेल, मॅन्डेटरी असेल. त्याच्यापेक्षा जास्तही असू नये किंवा कमीही असता कामा नये. ओके, then the patent or the proprietary medicines containing vitamins intended for the prophylactic, therapeutic, or the pediatric use shall bear on a label word for prophylactic use only, or for therapeutic use, or for pediatric use, as the case may be. तर जे काही फॉर्म्युलेशन असतील, जर समजा थेराप्युटिक जे काही विटॅमिनचे फॉर्म्युलेशन असतील त्याच्यावरती क्लिअरली लेबल असणं गरजेचं आहे, जसं की फॉर प्रोफायलॅक्टिक यूज ओनली, फॉर थेराप्युटिक यूज ओनली, और फॉर द पेडॅट्रिक यूज ओनली. तर अशा प्रकारचं क्लिअरली लेबल त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असणार आहे. ओके, देन in the cases of the pediatric preparations, the age of the infants or the child for whose use it is intended shall be given in addition of the particular required to be given under this rule. ओके, सो ज्या पण पेशंटसाठी ते मेडिसिन त्या ठिकाणी मेन्शन करण्यात आले, जर समजा इन्फंटसाठी असेल, चिल्ड्रनसाठी असेल, तर तसं स्पेसिफाय करणं गरजेचं असेल, महत्वाचं असेल. ओके, देन the above standard shall not apply to any preparation containing a single vitamin only, and also to any preparation containing vitamins intended for parenteral use, provided however that is in the case of the patent or the proprietary medicine containing vitamins which are intended for the treatment of certain specific condition or the disease or the disorder. तर ज्या डिसीज किंवा डिसऑर्डर साठी ते विटॅमिन त्या ठिकाणी यूज करताय, त्या ठिकाणी मेन्शन करताय, ते तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं असेल ऑन द लेबल ओनली. ओके, तर ज्या काही डिसऑर्डर साठी, डिसीज साठी तुम्ही ते विटॅमिन प्रिस्क्राईब करताय, त्या विटॅमिनचं क्लिअरली त्या ठिकाणी लेबलवरती मेन्शन करणं गरजेचं असेल. ओके, then the licensing authority specifies in the clause B on the rule 21 of the schedule V may permit the addition of the vitamin therein in a relaxation of the limit specified above if satisfactory evidence is produced in jurisdiction of such a relaxation. जर समजा विटॅमिनची क्वांटिटी तुम्हाला जास्त यूज करायची आहे आणि ते जे काही क्वांटिटी आहे ती क्वांटिटी त्यात मेन्शन केली आहे रेग्युलेटरी ऑथॉरिटीजने, तर त्याचं काही ते एव्हिडन्स प्रूफ असणं गरजेचं आहे की आम्ही या ठिकाणी क्वांटिटी त्याची एक्स्ट्रा यूज करतो, जास्त यूज करतो.
जास्त यूज करतोय त्याच्याशिवाय आपण यूज करू शकत नाही, जास्त क्वांटिटीज मध्ये परमिट होत नाही. ओके. देन द जनरल स्टँडर्ड फॉर द डिफरंट कॅटेगरीज ऑफ द पेटंट ऑर द प्रोप्रायटरी मेडिसिन. आता बाकीचे काही जनरल स्टँडर्ड्स आहेत फॉर द पेटंट ॲज वेल ॲज प्रोप्रायटरी मेडिसिन. ते काय काय ते आपण बघू. So, in the case of pharmaceutical products containing several active ingredients, the selection shall be such that the ingredient do not interact with one another and do not affect the safety and therapeutic efficacy of the product. तर आपल्याला माहिती आहे की आपण आपल्या फार्मास्युटिकल प्रॉडक्टमध्ये डिफरंट API यूज करतो आणि डिफरंट एक्सिपेंट यूज करतो. तर ते जे काही एक्सिपेंट तुम्ही यूज करताय त्यांनी कोणत्या प्रकारचे ड्रग एक्सिपेंट इंट्रॅक्शन शो नाही केले पाहिजे किंवा एक्सिपेंट इंट्रॅक्शन दाखवली नाही पाहिजे. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मेडिसिन तुम्हाला सिलेक्ट करायचे जे की तिथं काही इंट्रॅक्शन शो करणार नाहीत. ओके. तरच आपण ते घेऊ शकतो. देन the combination shall not also lead to analytical difficulties for the purpose of assaying the content of such ingredients separately. The substances added as additive shall be uh, innocuous, shall not affect the safety or the therapeutic value of the active ingredient, and shall not affect the assay and identity test in the amount present. तर जसं की आपण ऑलरेडी त्या ठिकाणी मेन्शन केलं की जे काही इन्ग्रेडियंट तुम्ही यूज करणार त्या इन्ग्रेडियंट ड्रगच्या ॲसेवरती, ड्रगच्या क्वांटिटीवरती कोणत्याही प्रकारचे ड्रगच्या थेरॅप्युटिक रिस्पॉन्सवरती कोणत्या प्रकारचा परिणाम करता कामा नये, ॲज वेल ॲज कोणत्या प्रकारचे कोणत्या प्रकारचे टॉक्झिस टॉक्झिक इफेक्ट प्रोड्यूस नाही केला पाहिजे. तर अशा प्रकारे जो काही तुमचं इन्ग्रेडियंट असतील ते इन्ग्रेडियंट तुम्हाला सिलेक्ट करायचे असतील. ओके. देन this subject to the provision of this rule, patent or the proprietary medicine shall comply with the following standard, namely. तर खालील काही स्टँडर्ड आहेत ते स्टँडर्ड्स पण आपल्याला त्या ठिकाणी कंप्लाय करणं गरजेचं असेल. तर ते काय आहेत ते आपण बघू. फर्स्ट वन इज पेटंट ऑर द प्रोप्रायटरी मेडिसिन shall comply with the general requirements of the dosage form under which it falls as given in the Indian Pharmacopoeia. तर इंडियन फार्माकोपिया मध्ये ज्या प्रकारचे स्टँडर्ड दिलेत डिफरंट डोसेस फॉर्म साठी ते फॉलो करणं गरजेचं असतील. इफ द डोसेस फॉर्म इज नॉट इन्क्लुडेड इन द इंडियन फार्माकोपिया, जर इंडियन फार्माकोपिया मध्ये त्याचं इन्क्लूड नसेल त्या डोसेस फॉर्मचं, तर और बट इट इन्क्लुडेड इन एनी अदर फार्माकोपिया, पण अदर फार्माकोपिया मध्ये इन्क्लुडेड आहे, then prescribed for the purpose of the second schedule to the act, it shall comply with the general requirement of the dosage form such pharmacopoeia. तर त्या कोणत्याही फार्माकोपियामध्ये ज्या रिक्वायरमेंट दिल्या असतील त्या जनरल रिक्वायरमेंट फॉलो करणं त्यांना गरजेचं असतील. देन विदाउट प्रिजुडिस टू द जनरलिटी ऑफ द following paras dosage forms or the patent or the proprietary medicines shall comply with the following requirement, namely. तर अजून काही बाकीच्या डोसेस फॉर्मच्या रिलेटेड ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या रिक्वायरमेंट्स फॉलो करणं गरजेचं असेल ते आपण बघू. सो फर्स्ट वन इज अ टॅबलेट. टॅबलेटच्या संदर्भात काय रिक्वायरमेंट फॉलो करणं गरजेचं असेल ते बघू. सो मेडिसिन शॅल कंप्लाय विथ द रिक्वायरमेंट फॉर टॅबलेट्स ॲज लेट डाऊन इन द इंडियन फार्माकोपिया. ॲज पर इंडियन फार्माकोपिया टॅबलेटच्या ज्या काही रिक्वायरमेंट असतील त्या फॉलो करणं महत्वाचं असेल, मॅन्डेटरी असेल. दी नेचर ऑफ कोटिंग शॅल बी इंडिकेटेड ऑन द लेबल वरती जे काही कोटिंग तुम्ही केलंय त्याचं नेचर एक्सप्लेन करणं गरजेचं असेल. ठीक आहे. ते फिल्म कोटेड आहे का काय आहे ते मेन्शन करणं महत्वाचं असेल. देन परमिटेड कलर्स मे हावेवर बी ॲडेड अँड डिक्लेअर ऑन द लेबल नेचर ऑफ द tablet should be there, such as uncoated, sugar coated or film coated shall also be declared on the label. तर जी काही तुम्ही लेबलिंग केली ती लेबलिंग पण सॉरी जी काही कोटिंग केली त्या कोटिंग पण लेबलवरती मेन्शन करणं महत्वाचं असेल. देन इन केस ऑफ द कॅप्सूल असेल तर त्या केसमध्ये काय असू शकते, तर the medicine shall comply with the requirement for capsule laid down in the Indian Pharmacopoeia. इंडियन फार्माकोपिया मध्ये कॅप्सूल साठी ज्या काही रिक्वायरमेंट असतील त्या रिक्वायरमेंट फॉलो करणं गरजेचं असेल. देन हाऊएव्हर द कॅप्सूल शॅल बी फ्री फ्रॉम डिस्टॉर्शन ऑफ शेप. तर शेप
जे काही शेपच्या रिलेटेड त्या ठिकाणी डिफॉर्मिटीज असतील त्या डिफॉर्मिटीज असता कामा नये. देन डिस्कलर, देन त्याचं डिस्कलरेशन असता कामा नये. देन अदर फिजिकल डिफेक्ट्स लाईक द लिकेज ऑफ द पावडर फ्रॉम द जॉईंट्स, पिन होल्स ऑर द क्रॅक्स इन द कॅप्सूल. तर कोणत्याही प्रकारचा डिफेक्ट त्याच्यामध्ये असता कामा नये. ओके, हे झालं इन केस ऑफ द कॅप्सूल. आता आपण बघू इन केस ऑफ द लिक्विड ओरल डोसेस फॉर्म. जर समजा लिक्विड ओरल डोसेस फॉर्म असतील तर त्या केसमध्ये काय असू शकतं. सो इमल्शन अँड द सस्पेन्शन शाल disperse uniformly on the seeking homogeneous solution shall contain no sediment. तर त्या ठिकाणी जे काही तुमचे इमल्शन किंवा सस्पेन्शन असेल ते री रिडिस्पर्सिबल असणं गरजेचं असेल, इम्पॉर्टंट असेल. देन द व्हॉल्यूम ऑफ द प्रॉडक्ट नेट कंटेंट should be mentioned there in the container shall be not less than the labeled volume. लेबल व्हॉल्यूम पेक्षा जे काही तुमचं नेट कंटेंट असेल ते कमी असता कामा नये आणि ते लेबलवरती मेन्शन करणं गरजेचं असेल. द लिमिट फॉर इथेनॉल कंटेंट ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट शाल बी नॉट लेस दॅन 90% and not more than 110% of the label content. ओके, तर जर इथेनॉलची जी काही रेंज आहे परमिटेड रेंज त्या रेंजमध्ये असणं गरजेचं असेल. देन इन केस ऑफ द इंजेक्शन्स, मेडिसिन्स शाल कंप्लाय विथ द रिक्वायरमेंट ऑफ फॉर इंजेक्शन्स ॲज लेट डाऊन इन द इंडियन फार्मोकोपिया. इंडियन फार्मोकोपियामध्ये ज्या प्रकारच्या इंजेक्शनसाठी रिक्वायरमेंट दिले असतील त्या रिक्वायरमेंट फॉलो करणं गरजेचं असेल. Then, in case of the ointment, medicines shall comply with the requirement for ointment as laid down in Indian Pharmacopoeia. Pharmacopoeia मध्ये ज्या काही requirement असतील as per that requirement follow करणं गरजेचं असेल. Then the content of active ingredient other than vitamins, enzymes and the antibiotics in patent or the proprietary medicine shall be not less than 90% and not more than 110% of the label content. However, for enzyme and vitamins only for lower limit of 90% shall apply. तर त्या ठिकाणी जे काही 90% आणि 110% जे काही लिमिट आहे ते लिमिट फॉलो करणं गरजेचं असेल. पण जर समजा विटॅमिन नसेल तर त्यांना लोअर लिमिट फॉलो करणं सॉरी, एन्झाईम्स असतील तर त्यांना लोअर लिमिट फॉलो करणं गरजेचं असेल जे की 90% आहे. ओके, then formulation containing antibiotic, the limit shall be 90% to the 130%. antibiotic असेल तर 90% टू 130% पर्यंत त्याचं लेबल कंटेंट असणं गरजेचं असेल. आणि जर समजा लिक्विड अँटीबायोटिक फॉर्म्युलेशन असेल तर त्याचं लिमिट 90% टू 140% पर्यंत असू शकतं. देन ऑल द पेटंट ऑर द प्रोप्रायटरी मेडिसिन्स कंटेनिंग shall be subjected to free salicylic acid test and the limit of the salicylic acid shall be 0.7%. जर समजा त्या ठिकाणी फ्री सॅलिसिलिक ओके, जर समजा त्या ठिकाणी सॅलिसिलिक ॲसिडचं इन्व्हॉल्वमेंट असेल तर अशा केसमध्ये त्या ठिकाणी सॅलिसिलिक ॲसिडचं परमिशन 0.75% पेक्षा जास्त असता कामा नये. देन एक्सेप्ट इन केस of the soluble type of aspirin in which case the limit of such acid shall be 3%. जर समजा त्या ठिकाणी ॲस्पिरिन असेल API तर त्या केसमध्ये त्याचं लिमिट असू शकतं 3% पर्यंत. ओके, देन नेक्स्ट इज द शेड्यूल एक्स. आतापर्यंत आपण शेड्यूल व्ही बघितलं जे की स्टँडर्ड ऑफ द पेटंट अँड प्रोप्रायटरी मेडिसिनच्या रिलेटेड होतं. आता आपण बघू शेड्यूल एक्स. सो शेड्यूल एक्स इज रिलेटेड ऑफ व्हॉट, जस्ट गेस. Okay, so this Schedule X is a class of the prescription drug in India, appearing as a appendix of to the drug and the cosmetic rule introduced in 1945. So these are drugs which cannot be purchased over the counter without the prescription of the qualified doctor. तर असे मेडिसिन जे की विदाउट प्रिस्क्रिप्शन आपल्याला भेटत नाही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय, ते शेड्यूल एक्सच्या अंडर त्या ठिकाणी येतात. Okay, also the retailer has to preserve the prescription for a period of 2 years. आणि जो काही रिटेलर असेल त्या रिटेलला सुद्धा त्याने कोणाकोणाला मेडिसिन दिलं त्याचं प्रिस्क्रिप्शन टू ॲटलिस्ट 2 year पर्यंत त्या ठिकाणी प्रिझर्व करणं गरजेचं असतं, मॅन्डेटरी असतं. देन लिस्ट ऑफ शेड्यूल एक्स ड्रग. आता शेड्यूल एक्स मध्ये कोणते कोणते ड्रग येतात. सो दीज आर मोस्टली रिलेटेड ऑफ द नार्कोटिक्स. देन
What are they? So amobarbital, amphetamine, then uh, methylphenidate, then barbital, methylphenobarbital, cyclobarbital, then pentobarbital. Okay, dexo, phentamine, uh, phenylipidine, then etholorinol, then phenometrazine, then glutathione, then uh, meprobamate, then secobarbital, ketamine, then मिथाम्फेटाफेन. तर अशा प्रकारचे जे काही ड्रग आहेत ते ड्रग त्या ठिकाणी शेड्यूल एक्सच्या अंडर लिस्ट आउट करण्यात आले आहेत. सो त्याचं जे काही शेड्यूल एक्स आहे ते डिफरंट पार्ट्समध्ये त्या ठिकाणी डिवाइड करण्यात आले. सो आपण पार्ट्स वाईज त्या ठिकाणी बघू. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी द पार्ट 1 विच इज रिलेटेड ऑफ द रेकॉर्ड टू बी मेंटेन. तर रेकॉर्ड कशा प्रकारचा मेंटेन करणं गरजेचं आहे ते पार्ट 1 मध्ये एक्सप्लेन करण्यात आलंय. So record regarding production of ozone depleting substances. तर ओझोन डिप्लेटिंग जर समजा सबस्टन्सेस असतील तर त्याचा रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं असेल. सो डिटेल्ड रेकॉर्ड अँड द रिलेटेड डॉक्युमेंट इन रिस्पेक्ट ऑफ each producing plant of the actual quantity of each ozone uh, depleting substance produced, the actual quantity of each ozone depleting substance used as feedstock, then information specified in 2b and the 2c below record regarding sale and offer for sale of ozone depleting substance. तर असे काही सबस्टन्स असतील जे की ओझोन डिप्लेटिंग च्या रिलेटेड असतील तर अशा सबस्टन्सचा सर्व त्या ठिकाणी रेकॉर्ड असणं गरजेचं असेल. देन डेटेड record and the related documents in respect of the actual quantity of each ozone depleting substances purchase. तर ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स काय तुम्ही परचेस केला असेल तर त्याचा रेकॉर्ड असणं गरजेचं असेल. देन ऍक्च्युअल क्वांटिटी ऑफ इच ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस सोल्ड within India, the name and the address of the recipient of the each shipment and the purchase for which ozone depleting substance was purchased by the recipient. These this purpose to be maintained are manufacture of aerosol manufacturer from foam products. तर कोणत्याही मॅन्युफॅक्चररला तुम्ही जर समजा ओझोन डिप्लेटिंग रिलेटेड सबस्टन्स जर समजा सेल केला असेल तर त्याचा प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करणं गरजेचं असेल. कोणत्या पर्पजसाठी त्याने ते परचेस केले त्याचा रेकॉर्ड असणं गरजेचं असेल. ओके. So remaining part will be discussed in the next lecture. So thank you so much for being here. Thank you.